नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 5वी मराठी विषयाची 6वी कविता माहेर स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? उत्तर, कवितेत तापी नदीचा उल्लेख झालेला आहे। आ, या नदीकाठीच्या मातीचा प्रकार कोणता? उत्तर, तापी नदीकाठची जमीन चिकन आहे। ई, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? उत्तर, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे। ई, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे? उत्तर, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अ, ओटा भरण्यासाठी उपयुक्त माती चिकन माती। आ, लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ सोजीचे पीठ। ई, बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन रथ। प्रश्न क्रमांक 3, चिकन माती बघून कवितेतील माहेरवाशिणीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या, त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा। उत्तर, चिकन मातीचा ओटा तयार करणे, ओट्यावर जातं मांडणे, जात्यावर सुजी दळणे, सुजीच्या पिठापासून लाडू बनवणे, भाऊ रथ घेऊन येईल, रथातून माहेरला जाणे, माहेरी धिंगामस्ती करणे, अशा कल्पना माहेरवाशीण स्त्रीला सुचत गेल्या। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। तसेच असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।